चिचुंदरी अंगावर एक बी केस नसलेली चिचुंदरी लाल दिसती नुसती एवढी चिचुंदरीचा आवाज कवा ऐकला तुम्ही त्याचा त्याचा सारखाच करते आमच्या नेत्याला जर बोलले तर आम्ही सुद्धा शिवाय देऊ अरे बेट्या नेता नाही तो जात येतोय शहाणुकुळी म्हणतो तो स्वतःला काय शहाणुकुळीवर भंगार तू नेता बाप नाही तो समाज बाप येतो शहाणुकुळीतला शहाणुकुळीचा असं असतं शहाणुकुळी ही मायबाप त्याची जनता असते नेता बाप नसतो त्याचा शहाणुकुळीचा तू एक काम कर तू शहाणुकुळीचा 9 काढून टाका 6 नाही आता मी दादाला काय बोललो का दादा म्हणजे राणे साहेब मग तो बोलायला पाहिजे मी निलेश साहेबाला काय बोललो का मग तो बोलायला पाहिजे तो नेत्याचा तुला काय संबंध बघ तुला वेगळ्या बेटातला जन्मालेला आहे का वेगळ्याच बेटात पाहिला झाला का तू दादाचं असं रक्त आहे ना ते मराठीला सोडून माणसं कसं काय वागायला लागलं या काही माझं एवढंच सांगणं आहे पुन्हा एकदा आता शेवटचं दादाला म्हणजे मोठ्या राणे साहेबाला दादा आणि निलेश साहेब मी तुम्हाला आता 3दा सांगितलं आतापर्यंत त्याला समजून सांगा आता मी हे उपोषण तुम्ही जर त्याला समजून नाही सांगितलं ते नीट जर नाही राहिले त्याला असा लाल करतो ना एका दिवशी त्याला वाटत असं ना मला घेतेचं नाम काय गुंडाच्या टोळ्या आता मी पोलितो टोळ्या मला नाही घेतोय दादागिरी कुठे 100ला होती ती उठली तुझी दादागिरी आता लय झालं तर 4-2 तास होतं ते समजा सगळं माहिती ना तो गुंडगी ती भीती मला होईल लवकरच तू मला फोन घरात घुसायला नको तुला 2 वाजता भेटला नसेल पण मी असलच्या नोकरी मराठीची अशी आवला दिलो तो बोलत बसशी निलेश साहेबांनी दादाने त्याला एकदा सांगाव नसता मी परिणामाचा विचार करणार नाही आणि दादाला निलेश साहेबांना चांगला माहिती पोट काय चीज काही काही याचे बेवडे कोणी राजकारणी लोक घालून देतात ते बघा मी 2 वर्षात असं आंदोलन केलंय हा बघ आता शेवटचा मीडियाच्या माध्यमातून सांगतो पत्रकारांना अख्ख्या मुंबईभर कोणीही त्रास द्यायचा नाही नसता पत्रकाराला सांगतो डायरेक्ट तोंडात ठेवून द्या त्याच्या बस का आता महिला आंदोलक 2 वर्षात कोणालाही त्रास देत नाहीत आणि अख्ख्या मुंबईभर आंदोलकांनी मीडियावाल्याला त्रास द्यायचा नाही आणि एखाद्याने जर मीडियावाल्याला त्रास दिला तुम्ही डायरेक्ट तोंडात ठेवून द्या त्याच्या डायरेक्ट तोंडात ठेवून द्या त्याच्या